बायको ॲक्च्युली आमचं काय, आम्ही सेम सोसायटीमध्ये राहायचो दोघं पण, त्यामुळे आमचं आयडलच्या आधीचं पण आमचं होतं. आणि मला वाटतं तिचा पण तेवढाच वाटा आहे हो, तिचा म्हणजे तिने ॲक्च्युली माझा फॉर्म भरण्यासाठी खूप हेल्प केली मला. त्यावेळेला काय होतं की आम्ही म्हटलं की काय माहिती नाही, होणार आहे नाही होणार आहे आपण करिअरमध्ये. तू भर ना, तुला काय करायचं आहे, मी तुझ्यासाठी भरते फॉर्म, चल तू कर. त्यावेळेला काय मराठी मीडियम तिथं धड बोलता नाहीत, लिहिता नाहीत, कशाला पडा त्या ग्रुपमध्ये, कशाला जा त्या साईडला आहे ना. पण पण आपण हीच एक मोठी चूक करतो की आपण विचार करतो की नाही नाही मला इथं जमणार नाही तर मी कशाला करू. पण ॲक्च्युली करणं खूप जरुरी असतं. तर तिने मला सपोर्ट जास्त केला त्या साईडने. म्हटलं की चल तू जा आणि ऑडिशन दे. पहिल्या दिवशी ऑडिशनला पण ती होती. आई-वडिलांना माहिती नव्हतं, तिला माहिती होतं. तर त्यामुळे एक सपोर्ट चांगला, तो साईडचा सपोर्ट चांगला होता. नंतर मग खूप असे ज्यावेळेला फर्स्ट टाईम मी आलो त्यावेळेला माझ्या वाईफचं नाव शिल्पा आहे, तर ती आलीच नाही पुढे. तर म्हटलं तुझं काय आलं, काय आय वॉज नॉर्मल, काय तुला काय एवढं काय म्हटलं, नाही आता काय माहिती तू जिंकला, आता तू बिहेव कसा करशील, माझ्याशी बोलशील की नाही. ते एक फिल्मी असतं ना, अरे सामने से चला गया पुराने दोस्त को भूल गया, ते आहे ना, ते कोणते ते फिल्ममध्ये त्या कयामत से कयामत तक किंवा अशा त्या फिल्ममध्ये कसं ते मग नंतर स्टार झाल्यानंतर मग तो चालून. तर ते सगळे जो जीता वही सिकंदर एक फिल्म होती ना, त्याच्यामध्ये तसा एक मग होईल. तर मी म्हटलं मला यायचं नव्हतं, तू झाला असशील मोठा, पण मी काय, आम्ही वेगळे राहावं, मी आमचं बघू. तर म्हटलं असं काही नाही आहे, आय एम स्टील द नॉर्मल पर्सन, जसं आधी होतं तसंच आहे आता. आणि त्यामुळे मग ते परत बॉन्डिंग बनवावी लागली लिटरली मला सगळ्यांबरोबर, इवन नॉट विथ माय वाईफ बट इवन विथ माय फ्रेंड्स ऑल्सो. सगळे असे थोडे 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 लांब, की आता बदललाच असेल, हा आता चेंज झाला, ह्याला सगळं मिळतं. मग सगळ्यांना परत जॉईन करायला लावणं आणि सगळ्या गोष्टी परत एकत्र. मग मी परत त्याच माझ्या बिल्डिंगच्या खालीच एक दगड होता, त्या दगडावरती आम्ही सगळे बसायचो. हां. आणि मग असं व्हायचं की लोक जायची बिल्डिंगमध्ये ना मला भेटायला, त्यांना वाटायचं की सगळे टपरी उनाडगे करणारी पोरं आहेत आणि भेटायला मलाच जायचे. मग आई बोलायची नाही, मग मी आपल्या साईडला बसून ह्यांनाच बघायचो. एक दोनदा असेच मुली गेल्या आणि त्यांना असं वाटलं काय लोक, म्हणजे एकदम असतं ना मुलींमध्ये असतं. मुलींमध्ये एक असतं की हे असे उनाडग्या पोरं दिसले किंवा त्यांच्याकडे जास्त बघायचं नाही किंवा त्यांच्यापासून लांबच चालायचं. आणि मलाच भेटायला होते, पण मीच तिथे खाली बसलेलो. तर ह्या गोष्टी दोन्ही साईडनी ऑब्झर्व करणं, समजणं, हे सगळं बघत होतं त्यावेळेला.